चाल बे गोट्या, जेवण झालं आमचं, आम्ही जातो आता घरी. ए पांड्या, कोण्या भोकात चालला? कथा का तुझा बाप ऐकन का? घे रे पांड्या, बुडी बोंगायली बाबू, बुडी कथा सांगतेच म्हणलं आता तुम्हाला. ए पांड्या, खाली बस, कथा ऐकायला खाली बस म्हणलं. मायची खटखट, बुडी का म्याळ झाली का म्हणा, बाहेरचं लागलं म्हणते भोसडीले. साला मीच सापडायला पाहिजे होतं का बुडीच्या सपाट्यात. अहो आजी राहू दे ना त्याला घरी, कथा म्हणलं त्याला सांगाच लागते का? काहून अशी गोळ्या झाल्यावानी करते तू? अबे गोट्या, तुझ्या गोट्या काढून मिक्सर मध्ये टाकीन, जास्त भादर नको करू. तुझ्या आबाई असाच भादर करत जाय. रात्री 12 वाजता त्याचा नळलीचा घोट घेतला. अरे देवा, गोट्या मला घरी जायचं आहे. गोट्या तू आजी अरे का मला घरी जाऊ दे रे गोट्या बाबा रे. अरे कुकड्या चुप, म्या काही नाही केलं आजी, म्या काही नाही केलं म्हणलं. मी कथा ऐकतो, मला सांग कथा. अरे भोसडीची बुडी एखाद्याचा जीव घेऊनच मानते वाटते बा. एक दिवस याच्या आबाजीला मी अशीच कथा सांगू राहिली होती. बुडा भोसडीचा कमजोर दिलाचा होता. त्याला भूताची गोष्ट सांगितली आणि बुड्यानं जाग्यावर दम तोडला. हो आजी, आमच्या घरचे म्हणलं वाट पाहत असन. आम्ही म्हणलं सकाळपासून घरी नाही गेलो ना, शाळेतून म्हणलं डायरेक्ट या गोट्या संग आलो. या गोट्यानं भोसडीच्यानं इकडे आणलं, काही काम नव्हतं ना तो घरी आणायचं. आता तुमच्या घरचे फक्त तुमची वाटच पाहत राहतील, पण तुम्ही त्याला कधी भेटणार नाही. एक काम करतो, बुडीले येईल कथा सांगून देतो, जरा यायची बी दाय पतली करतो ना. आणि मग शेवटी समजा यायची जास्त फाटायला लागली की मग बुडीले जरा आवरा लागल. चला कथा ऐकायला सुरुवात करा. एक दिवस रातचा टाइम असते. त्या सेमिटरी लॉनच्या बाहेर जिथं मुर्दे गाडते तिथं एक लाईनी पोरगी असते. ते पोरगी जोर जोरानं रडत असते. ते पोरगी घरून राग आली असते. तिच्या मायनं तिले मारलं म्हणून ते इकडे तिकडे पळत असते. मग ते पोरगी त्या सेमेटरी लॉनच्या अंदर जाते. आई व आई, कुठे आहे व तू आई? अरे लय दिवसानंतर शिकार भेटला. आता गेले सोडायचा नाही. हिडिंबा खुश होऊन जाईल. हो चकवा, बरोबर बोलतो. बरेच दिवस झाले माणसाचं मांस खाल्लं नाही. आज बहुतेक माणसाचं मांस खायला भेटल. ओ हो चकवा, ही भेट आपल्या भूताची महाराणी चुडेल जवळ नेऊन देऊ. हो मुंजा, खरं सांगून राहिला तू. महाराणी एकदम खुश होऊन जाईल आणि आपल्याला इनाम देईल. आपल्याला बी आता माणसाचं मांस खायचं आहे, माणसाचं रक्त प्यायचं आहे. लय दिवस झाले माणसाचं रक्त पिलं नाही आणि मांस खाल्लं नाही. हो चकवा, चाल मग लवकर. निघाले का सेमेटरी लॉन मध्ये एक पोरगी गेली का? तू काही म्हण बाबू, धोक्यात मी आली म्हणलं ते होले का? मले का तिची बहुत कदर येत रे बा. चालतं का अंधार? आपले पिल्लाले का म्याळ झाला का? एवढीशी लाईनी पोरगी ले का या सेमेटरी लॉन मध्ये रात्री 12 आणि 12:30 वाजता कायले जाते रे बा? पागल आहे का म्हणले का? आपण धोक्यात नाही आलो पाहिजे. चकवा असले काय काही सांगता नाही येत. मी आटाले का चाल घराकडे. अबे रंगाले का आपल्याला भ्यायची गरज नाही ना. आपल्यापाशी म्हटलं सावंगाच्या अवधूत महाराजाचा धागा आहे ना, आपल्याला काही नव्हत. चाल अंदर. अच्छा देवाचा धागा आहे का? चाल मग. आई आई कुठे आहे? माई आई कुठे आहे? आई अबे मुंजा, हे तर लहान लेकरू आहे. मग काय झालं चकवा? लहान लेकरू आहे म्हणून काय झालं? आपल्या भूताच्या बिरादरीतनी माणसाचे लेकरे सोडत नाही. माणसाचे लेकरे खाऊन टाकते.
आणि आपल्या महाराणी चुडेलने लेकराचं मांस आणि रक्त जास्त आवडते. अबे चकवा, कोणतरी 2 माणसं येऊ राहिले या पोरी माग. येऊ दे मग, एक तू खाजो, एक मी खाईन. अरे पोरी, अहो कोणाची होय बाई तू? अंदर कायला आली म्हणलं इकडं म्हणलं मोठे माणसं असतं येत नाही. तू कायला आली इकडं? बयार सूत्राचा लेकरू इच्छिन. अहो कोणाची होय बा पोरी तू? सदू पाटलाची होय का म्हणलं? हा, इकडे कायला आली एवढ्या रातची? मी पाण्यानं वल्ली झाली होती, मला थंडी वाजत जाय म्हणून मी इकडे आली. पाण्यानं कशी काय वल्ली झाली म्हणा? हे का पावसाळा आहे का? कर उन्हाळा आहे, पाण्यानं कशी काय वल्ली झाली? नाही का रंगा, तिला विचार बरं, पाण्यानं कशी काय वल्ली झाली म्हणून तू? हो व पोरी, पाण्यानं कशी काय वल्ली झाली म्हणलं तू? हा, कोण पाणी टाकलं तू अंगावर? हा, हे का बरसात होय का पाण्यानं वल्ल व्हायले? आम्हाला का मॅड समजतं का? आणि टाइम होय का म्हणलं बाहेर खेळायचा? चाल घरी होय, सटकन घरी होय. मी माया घरी चालली, माया आईची आठवण येत आहे मले, माया घरी चालली मी. आव तर झिपऱ्या तोंडाचे इकडं आहे का घर तोय गावात आहे ना? इकडं कुकडं आली म्हणलं तू? हा, आणि कशी काय भटकली व? हा, भोसळा आज शोधे. आता हे दोघं कोण आहे? हे दोघं याच गावची होय. या दोघांचं नाव रंगाबिल्ला आहे. हे दोघं बंडू पाटलाचे माणसं होय. या दोघांना लय अन्याय केला मायावर. आज याचा मांस कच्च खाणार मी, कच्च खाणार याचा मांस. अंकावत चालवा दे, रातच्यानं हिंडू लागली तू. हा, एवढी लहान आहे आणि काय काम हवं बाहेर हिंडाचं? हो व, चाल घराकडे व्हाय, नाही तर दिन झोडपे आता. अबे बिल्ला, अबे हे कुठे गेली बे? हा, मायाची खटखट अबे आता इथे होती ना? मला तर वाटते समोर गेली बाबू. चाल बरं जरा समोर जाऊन पाहू. तर मग ती पोरगी कुठं गायब झाली आजी? म्हणजे एखादा मान गायब कशी काय झाली बा? हा, आणि कोण होती म्हणलं ते? तेच तर म्हणलं मी विचारात पडलो ना, कोण होती ते पोरगी? गावातलीच होती ना? नाही गावातली होती ना बाहेर गावची होती म्हणलं? बाय का बुडी बोलते का? अहो बोल ना, सांग ना म्हणलं काही बुडगाड. हा, निरा कथा सांगत, सांग ना पोरगी कोण होती काय होती ते तर. हा, मोठी कथा सांगणार झाली ते नंतर माहित पडते गोठ्या. आधी कथा ऐका. नंतर ते पोरगी एका महलासमोर आली, त्याचं नाव होतं भुतिया महल. तिच्या माग ते 2 भूत बी होते, रंगा आणि बिल्ला बी संगच होते. पोरी तुला समजत नाही का? काहून पुढे पुढे चालली म्हणलं तू? हा, तुला सांगू राहिलो ना हे जागा बरोबर नाही म्हणून. हा, तुला घराकडे वय म्हणतो ना. हा, तुला जोडपे पाहिजे का? इकडेच आहे माय घर, नाही येत मी घरी, हेच आहे माय घर. अरे चकवा, या दोघा जणाले धरतो का? सध्याच नाही, हे लोक आपल्या रेंजच्या बाहेर आहे सध्या. हे महलाच्या आत गेले की मग आपण यायचं काही बी करू शकतो. रंगाले का मला तर वाटते आपणच धोक्यात येऊ राहिलो. आपण लेका समोरच चाललो ना. हा, कसं करतं लेका? वापस चालतं का सांग? हो हो बाबा, वापस चाल, नाही तर बस. थांब ना, पहिले विचारू तर दे, हे पोरगी कोणाची होय? तर उलीची पोरगी आहे का? इले सोडून चालतं का? हा, आणि इथं भूत आहे म्हणून कोण पाहिला? तो पाहिला का म्या पाहिला? फक्त गोष्टीच ऐकल्या आपण. हा, गोष्टीच ऐकल्या ना, पाहिला कोणच नाही. मग एवढं कायले भ्या लागते? पुरी सांग ना कोण होय? तू तुझं नाव सांग ना म्हणलं. मग सांगतो माय नाव. रंगा, ही तिला का डबल गायब झाली बे? हा, हिला का महलात गेली? कसं करतो? महलात चालतं का? वापस चालतं सांग आता. जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली. बिल्ला, आता वापस नाही जाऊ बाबू. आपल्या पाशी अवधूत महाराजचा धागा बी आहे. आणि आता म्हणलं याचा नायनाट लावल्याशिवाय आपण म्हणलं जाऊच नाही. आणि आता म्हणलं मला माहित करूनच घ्यायचं आहे ते पोरगी कोणाची होय. चल महलच्या अंदर चाल. चकवा, आता गेले 2 जण अंदर. आता आपल्या रेंज मध्ये आले ते. चाल, किती वर्षानंतर माणसाचं मांस खायला भेटेल आपल्याला. चाल अंदर.